तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ते त्या अभंगात असं म्हणतात की प्रेम नये सांगता, न बोलता, न दाविता, अनुभव चित्ता चित्ते जाण. म्हणजे प्रेम करणे किंवा प्रेम असणे हे आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही. जे खरं प्रेम आहे ते आपण सांगू शकत नाही, ते दाखवू शकत नाही. थोडक्यात काय, तर आजच्या जर जनतेच्याच भाषेत जर सांगायचंय तर ते आपण प्रूव्ह करू शकत नाही. खरं प्रेम कधीच प्रूव्ह करू शकत नाही. तर ते काय होते, ते फक्त दोन मनांना, त्या दोन जीवांनाच माहिती असतं की ते प्रेम किती खरं असतं. म्हणूनच तुकाराम तुकोबारायांनी हा जो अभंग सांगितलाय की प्रेम नये सांगता, न बोलता, न दाविता, अनुभव चित्ता चित्ते जाण. च्या पुढच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की कासवाचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही मेटी अंग सखे. म्हणजे कासवाचं जे बाळ आहे किंवा कासवाचं जे काही पिल्लू आहे ते ती कासवीन त्या बाळाला कधीच दूध पाजत नाही. ती फक्त त्या बाळावर कृपा दृष्टी करते आणि त्यातूनच त्या पिल्लाची वाढ होत असते आणि त्या पिल्लांचं त्यातून संगोपन होतं. तिसरा दृष्टांत तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की ते म्हणतात की पोटामध्ये कोणी सांगितले सरपा, पोटामध्ये कोणी सांगितले सरपा, वाढे तिची रूपा सांडोनी. म्हणजे पोटाच्या सापाच्या पोटामध्ये जे काही सापाचं बाळ आहे त्याला कोणी असं वाघ किंवा असं शिक असं कोणी त्याला सांगत नाही. ते आपोआपच त्या सापासारखं बनत जातं. त्यामुळं त्या बाळाला कोणी विचारत नाही तरी ते सापासारखंच वाढतं. तर हे प्रेम हे असं असतं. पुढे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जैसे आलिंगिले मुख, नाही अनिक दुःख भोगावे ते. जसे प्रिय व्यक्तीचे आलिंगन मिळाले की सर्व दुःख विसरले जातात, तसेच ईश्वर भक्तीतच सर्व दुःख हे विसरले जातात. खरं प्रेम हे कधीच बोलून दाखवता येत नाही, ते प्रो करून दाखवता येत नाही. आणि आजच्या काळातील किंवा ह्याच्या 20व्या शतकातील किंवा ही जी काही जेनजी तरुणांची पिढी आहे, तर आजकाल हे प्रेम दाखवता येईल, हे आपण प्रूव्ह कसं करता येईल हे पाहिलं जातं. तर तुकोबांनी ही प्रेमाची अत्यंत निखळ प्रेमाची ही जी व्याख्या केली आहे, ही आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा होईल.